गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मगध राजवंश. ठीक आहे, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासला आहे 16 महाजनपद. त्यामध्ये डिटेलमध्ये आपण 16 महाजनपदांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण युनिट 2, ठीक आहे, आजपासून आपली काय युनिट क्रमांक 2 सुरुवात होत आहे. युनिट फर्स्टमधील एकच टॉपिक आपला राहिलेला आहे, तो आहे पाषाणकाळ. त्याचा अभ्यास आपण नंतरच्या लेक्चर्समध्ये करूया, कारण हा जो पाषाणकाळ आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा जो लेक्चर आहे तो मी नंतर तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार. ठीक आहे, तर आजपासून आपली युनिट 2ला सुरुवात होत आहे. या युनिट 2 मधला आपला फर्स्ट टॉपिक आहे मगध राजवंश, ज्यामध्ये आपण हर्यक वंशापासून नंदा वंशाचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर आपण मौर्य पिरियड सुरू करू. ठीक आहे, चला तर आजच्या लेक्चरला आपण सुरू करूया. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट या चॅनलवर नवीन असतात त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना की MS-CET 2022ची जी एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर हिस्ट्री या सब्जेक्टचा फुल कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. या कोर्समध्ये आपल्याला मॉक टेस्ट मिळणार. ठीक आहे, या मॉक टेस्ट मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असणार. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, या ज्या नोट्स आहेत ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार. व्हिडिओ लेक्चर्स डेली बेसवर मिळणार. सोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल करून देण्यात येईल. सरावासाठी MCQ असेल आणि PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आणि एक्झाम प्रिपरेशनसाठी या सगळ्याच गोष्टी किती जास्त महत्त्वाची आहे याची जाणीव आपल्या सगळ्याला नक्कीच असणार. हा कोर्स परचेस करण्याची फीस आहे 4999. या फीजमध्ये तुम्ही पेपर 1 प्लस पेपर 2 दोनही पेपरचा संपूर्ण अभ्यास करून मिळेल. आणि या कोर्सबद्दल आणखीन डिटेल्स तुम्हाला आमच्या ॲप ग्लोबल ऑनलाईनवर मिळेल. या ॲपवर तुम्हाला काही डिस्काउंट पण देण्यात आले आहे, म्हणून लवकरात लवकर तुम्ही ॲपवर जाऊन या कोर्सची जे फीज आहे ते चेक करा किंवा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे मगध राजवंश. पहा, मगध राजवंश हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मगधचा उदय कशा झाला आणि भारतातील प्रथम साम्राज्य कशा प्रकारे उदयाला आला आणि त्याला काय कारणे कारणीभूत होती याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, जेव्हा 6व्या शतकामध्ये ईसापूर्वमध्ये जे आहे मगध राजवंश उदयाला आला, त्यापूर्वी 4 राजवंश फार महत्त्वाचे होते, ज्यामधून पहिला आपला मगध होता, दुसरा अवंती होती आणि तिसरा होता वत्स्य आणि चौथा राजवंश आहे कोशल. ठीक आहे, हे जे 4 राजवंश आहे ते खूप जास्त महत्त्वाचे होते, जनपद होते हे. त्यापैकी हा मगध जो आहे त्यांनी या तिघांना पराजित करून मोठं साम्राज्य निर्माण केलं. ठीक आहे, अशा प्रकारे मगध काय झाला तर शक्तिशाली झाल्याचे आपल्याला दिसून येते. दुसरं कारण आहे लोह. लोह म्हणजे काय तर लोखंड. ठीक आहे, लोखंडाच्या खाणी आपल्याला मगध साम्राज्यामध्ये दिसून येतात. ठीक आहे, त्यामुळे काय झाला कृषी कार्याला हेल्प झाली. ठीक आहे, कृषी म्हणजे खूप जास्त प्रगत अवस्थेत त्यामुळे झाली, कारण लोहापासून लोखंडापासून आपल्याला कृषीसाठी लागणारे अवजारे आपल्याला बनवताना दिसून येते. सोबतच युद्धासाठी जे आवश्यक आहे धनुष्य बाण वगैरे जे सामग्री लागते ते सगळं आपण लोहापासून लोखंडापासून तयार करू शकतो, त्यामुळे यासाठी खूप जास्त मदत झाली. आणि तिसरं असं आहे की लोकसंख्या जास्त असल्यामुळे काय झालं तर सैन्य खूप जास्त सुलभ आपल्याला उपलब्ध झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारे लोह खूप जास्त इम्पॉर्टंट रोल त्यांनी मगध साम्राज्याच्या उदयासाठी प्ले केलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे, यानंतर आहे राजधानी. आता राजधानी पहा, मगधची राजधानी आपल्याला दिसून येते राजगृह आणि पाटलीपुत्र. हे जे राजगृह आहे ते 5 पर्वतांना वेढलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि दुसरं आहे पाटलीपुत्र. हे जे पाटलीपुत्र आहे ते गंगा नदी, सोन नदी आणि कंडक जी नदी आहे त्यांच्या संगमावर आपल्याला दिसून येते. म्हणजे पाटलीपुत्र जे आहे पाटलीपुत्र ते जलदुर्ग असल्याची आपण म्हणतो. ठीक आहे, आणि हा जो राजगृह होता तो अभेद्य असा दुर्ग होतं. ठीक आहे, तर त्यामुळे काय झालं साम्राज्य विस्तारासाठी
म्हणजे त्यांनी हे मजबूत किल्लेबंदी, ठीक आहे, त्यामुळे मगधवर आक्रमण करणं आणि जिंकणं फारच कठीण असं झालेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे लोह म्हणजे लोखंड आणि राजधानी त्यांची जी होती मजबूत अशा प्रकारची होती, त्यामुळे मगध काय होतं, अभेद्य ठरलं. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हत्ती. पहा, हत्ती, ठीक आहे, प्राचीन काळामध्ये आपल्याला युद्ध करताना दिसतात, ज्यामध्ये युद्धामध्ये सगळ्यात जास्त रथ, ठीक आहे, आणि घोड्यांचा वापर करताना आपल्याला दिसतात. परंतु मगध जे साम्राज्य आहे त्यामध्ये हत्तीचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. हत्तीच्या उपयोगामुळे गजसेना निर्माण झाली आणि युद्ध करणे काय झालं, इतरांसाठी कठीण झाले. त्यामुळे मगध काय ठरला, म्हणजे मगधांचं नेहमी वर्चस्व असं राहिलं, ठीक आहे. याशिवाय व्यापार म्हणजे स्थलमार्ग आणि जलमार्ग. पहा, पाटलीपुत्र कशात आहे, तर गंगा नदीवर स्थित आहे, ठीक आहे. संगम आहे गंगा नदी, सोन नदी आणि खंडक नदी. आणि जो दुसरा राजगृह आहे, राजगृह जे आहे तो कसा आहे, पर्वतांनी वेढलेला आहे. म्हणजे जलमार्ग आणि स्थलमार्ग दोन्ही दृष्टीने मगधचा व्यापार खूप व्यवस्थितरित्या चालत होतं, ठीक आहे. याशिवाय मगधचे जे शासक होते त्यांच्या मगधांचा उत्थान किंवा त्याला खूप समोर नेण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका प्ले केलेली आपल्याला दिसून येणार. ज्यामध्ये आपण हर्यक वंशाचा विचार करू, हर्यक वंशापासून तर नंद वंशापर्यंत जितके पण शासक झाले ते सगळे महत्त्वाकांक्षी होते आणि त्यांनी मगधांचा खूप जास्त प्रमाणात साम्राज्य विस्तार केलेलाही आपल्याला दिसून येते. याशिवाय ह्या दोन्ही वंशाचे जे शासक होते ते धार्मिकदृष्ट्या काय दिसणार, आपल्याला उदार दिसणार, ठीक आहे. धर्माबद्दल स्वतंत्रता आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे मगधच्या उदयाला त्यावेळीची परिस्थिती कारणीभूत ठरली, ज्यातून आपण पाहिलं की मगधमध्ये पहिला साम्राज्य निर्माण झालेला आपल्याला दिसून येणार. मगधच्या उदयापूर्वी एक राजवंश मगधवर राज्य करीत होतं, त्यांचं नाव आहे बृहदस्थ्य, ठीक आहे, हे थ आहे, ठीक आहे, बृहदस्थ्य. हा जो राजवंश आहे त्याचा संस्थापकच बृहदस्थे आहे, ठीक आहे. त्याच्या नावावरूनच आपल्याला हा जो वंश आहे त्याचं नाव आपल्याला बृहदस्थे पडल्याचे दिसून येतात, ठीक आहे. बृहदस्थ शासक झाला, त्यानंतर जरासंघ हा पराक्रमी राजा झाल्याचं दिसून येते. हा जो जरासंघ आहे याच्याबद्दल पहा, आपण इतिहासात आपण महाभारत तर नक्कीच पाहिलेलं असणार, त्यामध्ये आपल्याला दिसणार का हा जो जरासंघ होता, हा जरासंघाचा नाव महाभारतामध्ये आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये हा जो होता तो खूप जास्त पराक्रमी शासक होता आणि त्यांनी काय केलं तर आपल्या साम्राज्य विस्तारासाठी उत्तर भारत म्हणजे हा जो वरचा भाग आहे त्यामध्ये साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्ण जे आहे त्यांनी त्याला रोखलं आणि या गोष्टीचा त्यांनी विरोध केला आणि त्यातूनच पांडवांमध्ये कोण तर भीम, ठीक आहे, भीम जे आहे त्यांच्यासोबत जरासंघ यांचं मल्लयुद्ध झालं. पहा, आणि मल्लयुद्धात भीमाच्या हातातून जरासंघ यांचा मृत्यू झाला आणि जरासंघानंतर रिपुंजय हा जो आहे तो बृहदस्थ वंशाचा अंतिम शासक होता आणि त्यानंतर हर्यक वंशाचा आपल्याला स्थापना झालेली दिसून येते. इतिहासामध्ये जो आपला इतिहास आहे त्यामध्ये हर्यक वंशापासून इतिहास आपल्याला स्पष्टपणे लिहिलेला दिसून येते. यापूर्वीचा जो इतिहास आहे तो स्पष्टपणे आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारे हा क्वेश्चन खूप जास्त महत्त्वाचा ठरतो, कारण एक्झाममध्ये विचारले जातात की जे हर्यक वंश आहे, हर्यक वंश, या वंशापूर्वी कोणता राजवंश मगधवर राज्य करीत होता, तर आपण बृहदस्थ राजवंश मगधवर राज्य करीत होतो, ठीक आहे. म्हणून हा IMP क्वेश्चन आहे. आता आपण बोलूया बिंबिसार, ठीक आहे. बिंबिसारने जे राजवंशाची स्थापना केली त्याचं नाव आहे हर्यक, ठीक आहे. हर्यक वंशाचे राजे होते कोण, बिंबिसार. त्यांचा कार्यकाळ आहे 544 ईसापूर्व ते 492 ईसापूर्व, ठीक आहे, असा त्यांचा कार्यकाळ आहे. पहा, बिंबिसार यांनी काय केली, यांनी हर्यक वंशाची स्थापना केली आणि मगधचे वास्तविक संस्थापक बिंबिसार यांना म्हटले जाते. बिंबिसारचे जे वडील आहे त्यांचे नाव भट्टिया आहे आणि इतर ग्रंथ म्हणजे बौद्ध जैन ग्रंथामध्ये त्यांच्या वडिलांचे जे नाव आहे ते बोधिस असे आपल्याला दिसून येते, ठीक आहे. आणि हे जे भट्टिय होते ते एक सामंत होते, म्हणजे सामंत होते आणि बिंबिसार फक्त 15 वर्षाचे असतानाच ते मगधच्या शासनावर रूढ झालेले आपल्याला
दिसून येते. ठीक आहे. जैन साहित्य जे आहे ते बिंदुसारला श्रेणिक असे म्हणतात. ठीक आहे. बिंबिसारचे आपल्याला दोन नाव दिसून येणार. एक आहे श्रेणिक. ठीक आहे. श्रेणिक असं कोणी म्हटलं आहे तर जैन साहित्यानुसार बिंबिसारला श्रेणिक म्हटलं आहे आणि सोबतच सेनिया अशा शब्दाचा उल्लेख, अशा दोन शब्दाचा उल्लेख आपल्याला बिंबिसार यांच्यासाठी केलेला दिसते. हे क्वेश्चन महत्त्वाचे आहे कारण त्यांचे उपनाव पण एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे. पहा, बिंबिसार जे आहे त्यांनी दोन प्रकारे काय केलं, राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. पहिला त्यांचा मार्ग होता वैवाहिक संबंध. त्यांनी त्यावेळी जे मोठे मोठे जनपद होते त्यांच्यातील वैवाहिक संबंध स्थापन केले. सोबतच त्यांनी मैत्री संबंधही स्थापन केलेले आपल्याला दिसून येणार. सगळ्यात पहिले आपण मैत्री संबंध पाहूया. तर पहा, जे बिंबिसार आहे त्यांनी सगळ्यात पहिले काय केले तर अवंती आणि गांधार या राज्यांसोबत मित्रता केली. हे दोन्ही राज्य कसे होते, प्रबळ होते, अवंती आणि गांधार. म्हणून काय केले, त्यांच्यासोबत मैत्री केली. तर मैत्री केली तर पहा, त्यावेळेस अवंती जे आहे याचं शासक जे होते ते प्रघोत होते. ठीक आहे. अवंतीचे शासक कोण तर प्रघोत. ओके. आणि जे गांधार आहे त्या गांधार राज्याचे जे शासक आहे ते होते पुष्कर सारीन. ठीक आहे. पुष्कर सारीन हे दोन काय आहे, शासक आहे. तर पहा, अवंतीचा शासक जे प्रघोत आहे त्यांनी काय केलं, त्याला काय झालं होतं, पांडुरोग झाला होता, म्हणजे काय, पिलिया. ठीक आहे. तर यावेळी काय होतं, जे बिंदुसार आहे त्यांच्या दरबारामध्ये प्रसिद्ध राजवैद्य आपल्याला दिसून येते, कोण तर जीवक. हा क्वेश्चन खूपच जास्त महत्त्वाचा आहे की जीवक कोणाच्या राजदरबारातील राहत होता किंवा राजवैद्य, कोणाचा राजवैद्य होता. तर हा कोणाचा होता तर बिंबिसार यांचा काय होता, हा राजवैद्य होता. ठीक आहे. पहा, आपण आतापर्यंत काय काय बघितलं. सगळ्यात पहिले आपण बघितलं की राज्य विस्तारासाठी त्यांनी मैत्री केली. तर मैत्री कोणासोबत केली तर गांधार राज्य, जेथील राजा कोण होता तर पुष्प सारीन हा जो आहे तो गांधारचा राजा होता. आणि सेकंड पाहिलं अवंती. ठीक आहे. अवंती जे राज्य आहे त्याचं शासक कोण होता तर प्रघोत होता. ठीक आहे. तर हा प्रघोत जे आहे त्याला पिलिया झाला आणि याचा इलाज करण्यासाठी काय केलं तर बिंबिसार यांनी काय, जीवक यांना पाठवलं. आणि जीवक कोण तर बिंबिसारचा कोण, राजवैद्य. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि गांधार जे आहे, गांधार येथे आपलं राजदूत पाठवलं आणि त्यांचे स्वागत सुद्धा त्यांनी केले. ठीक आहे. अशा प्रकारे या दोन्ही राज्यासोबत त्यांनी काय केलं तर मैत्री स्थापन केली. यानंतर त्यांनी वैवाहिक संबंध स्थापित केले. तर पहा, वैवाहिक संबंधामध्ये सगळ्यात पहिला संबंध त्यांनी कोणासोबत स्थापित केलं, त्यांची पहिली राणी जी होती कोशल नरेश, म्हणजे कोशल जे राज्य आहे त्याची राजकुमारी होती. ठीक आहे. हे कोशल राज्य जे आहे त्याची राजकुमारी होती महाकोशला. हिच्यासोबत काय केलं तर विवाह केला. ठीक आहे, महाकोशला. आणि हे काय आहे, कोशल नरेश प्रसेनजीत जे आहे. ठीक आहे. हे प्रसेनजीत जे आहे त्यांची बहीण कोण होती तर महाकोशला होती. तर महाकोशला यांच्याशी विवाह केल्यामुळे त्यांना काय मिळालं, काशी मिळालं. आणि आपण पाहिलं, जेव्हा आपण जनपदांचा अभ्यास केला त्या जनपदांच्या अभ्यासामध्ये आपण अभ्यासलं की कोशल जे आहे त्यांनी काशीवर आक्रमण करून काशी आपल्या अंडरमध्ये घेतली. ठीक आहे. तर जेव्हा कोशल नरेश जे प्रसेनजीत आहे याच्या बहिणीचे विवाह म्हणजे महाकोशलाचा विवाह बिंबिसार यांच्यासोबत झाला तेव्हा काशी दहेज म्हणून देण्यात आली. ठीक आहे. काशी काय झाली, दहेज म्हणून देण्यात आली. तर काशी दिल्यानंतर वार्षिक 1 लाखापेक्षा जास्त त्यांना काय होत होतं, उत्पन्न होत होतं. म्हणजे पहिल्या वैवाहिक संबंधातून बिंबिसार हे प्रबळ झाले. ठीक आहे. कारण त्यांना काशी मिळाली. यानंतरचं त्यांचं दुसरं वैवाहिक संबंध होतं राणी चेल्लना. ही जी राणी होती चेल्लना ते लिच्छवी म्हणजे वज्जी संघ, वज्जी संघातील एक प्रमुख संघ होतं, गण होतं. काय होतं, कारण वज्जी संघ 8 प्रमुख गणांपासून बनलेला आहे. ठीक आहे. या प्रमुख गणामधून एक काय आहे, लिच्छवी आहे. त्या लिच्छवी प्रमुख कोण होता तर चेटक होता. हा कीटक नसून चेटक आहे. चेटक जे आहे त्याची बहीण आहे चेल्लना. ओके. या चेल्लनासोबत काय झालं तर त्यांचा विवाह झालेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. म्हणजे ह्या प्रबळ शक्तींवर ते काय विवाह करत होते, त्यामुळे ते त्यांच्यावर काय आक्रमण करू शकत नव्हते. कारण ते स्वतःची बहिणी किंवा मुलींचा विवाह जर त्या राजासोबत करेल तर ऑब्विसली गोष्ट आहे की त्या राजावर ते आक्रमण करणार नाही. बरोबर. चला, तर तिसरा त्यांचा
वैवाहिक संबंध आहे विदेह सोबत. आता विदेह राजकुमारी होती वासवी, ठीक आहे, यांच्यासोबत त्यांचं तिसरं विवाह झालं, ठीक आहे, म्हणजे विदेह याच्यासोबतही त्यांनी वैवाहिक संबंध स्थापन केला. आणि चौथी राणी आहे क्षेमा, ठीक आहे. हे जे क्षेमा आहे ते मद्र नरेश यांची काय होती, मुलगी होती. अशा प्रकारे कौशल, ठीक आहे, अशा प्रकारे कौशल, लिच्छवी, विदेह आणि कोण तर मद्र नरेश यांच्यासोबत काय वैवाहिक संबंध स्थापन करून बिंबिसार यांनी आपली जी परिस्थिती आहे ते काय केली, सुदृढ करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येते, ठीक आहे. आणि यानंतर त्यांनी काय केलं तर अंगविजय केलं, ठीक आहे. अंग हा 16 महाजन पदामधील एक आहे, ज्याची राजधानी काय आहे, चंपा आहे, ठीक आहे. आणि अंगविजय केल्यानंतर या चंपाचं काय गव्हर्नर म्हणून त्यांनी अजातशत्रू यांना अपॉइंट केलं. हा पण प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. ज्यावेळी आक्रमण केलं त्यावेळी जे अंगराज्य आहे, जनपद आहे, त्याचा राजा कोण होता तर ब्रह्मदत्त हा काय होता, त्याचा राजा होता, ठीक आहे. आता आपण बिंबिसार काळातील प्रशासन पाहू. पहा, केंद्रीय प्रशासनाचा अभ्यास करायचा असल्या तर केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन आणि स्थानिक प्रशासन या तीनही प्रशासनाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, ठीक आहे. तर त्यामधून आपण केंद्रीय प्रशासन पाहू. बिंबिसार असा पहिला शासक आहे ज्यांनी सुदृढ शासन व्यवस्था बनवली आणि त्यांची सेना पण काय होती, स्थायी होती. आणि स्थायी सेना ठेवणारा हे पहिले शासक होते, म्हणूनच यांना काय म्हटलं आहे, सेनिया असे म्हटलेले आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. तर पहा, अधिकाऱ्यांवर ते काय करत होते, नियंत्रण ठेवित होते. आणि त्यांचे जे उच्च अधिकारी होते ते काही भागामध्ये विभाजित केलेले होते, ज्यामध्ये पहा, पहिला आहे सर्वाथक महामात्र. हा जो होता सामान्य प्रशासनाचा काय होता, अधिकारी होता. सेनानायक महामात्र म्हणजे सेनापती. व्यवहारिक महामात्र म्हणजे न्यायिक अधिकारी, ठीक आहे. तर बिंबिसार आहे त्यांना सेनिया पण म्हटले होते, कारण ते स्थायी सेना ठेवणारे पहिले शासक आपल्याला दिसून येते. यानंतर क्षेत्रीय प्रशासन पहा, क्षेत्रीय जे प्रशासन आहे त्यालाच आपण प्रांतीय प्रशासन म्हणतो, ठीक आहे, म्हणजे राज्य, ठीक आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्य, आता हे राज्य आहे तर राज्यांना कशामध्ये तर मंडळामध्ये विभाजन केलेलं होतं. आणि मंडळाचं विभाजन आपल्याला ग्रामामध्ये दिसून येते. हा मंडळ जे आहे तो पद कोणासाठी तर राजकुमारांसाठी, म्हणजे जे राजा आहे त्यांच्या मुलांसाठी हा पद काय होतं, आरक्षित ठेवलं गेलेला होता. म्हणजे मंडलच्या प्रमुख मांडलिक हा पद नेहमी राजकुमारांना दिले जात होते. आणि ग्राम जे आहे त्याच्या प्रमुखाला ग्रामिक किंवा भोजक असे संबोधले जात होते, ठीक आहे. अशा प्रकारे प्रांतीय प्रशासन आहे आणि क्षेत्रीय प्रशासन आहे, ज्यामध्ये राज्य, मंडळ आणि ग्राम अशा प्रकारचे विभाजन आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. यानंतर धार्मिक नीती पहा, बिंबिसार जे आहे ते धार्मिकदृष्ट्या काय आहे तर उदार असल्याचे आपल्याला दिसून येते. ते सगळ्याच धर्माचा पालन किंवा आदर करीत होते. आणि महात्मा बुद्ध यांचे ते मित्र आणि संरक्षक सुद्धा होते, ठीक आहे. तर त्यांनी विविध कार्यामध्ये काय केलं तर पहा, रस्ते बनवले, नहर, जलाशय, कुवा म्हणजे विहिरी यांची सुद्धा व्यवस्था केली. सोबतच कला आणि विद्या यांचे ते काय होते, संरक्षक होते. आणि त्यांचा प्रसिद्ध राजवैद्य कोण होता तर जीवक होता. हे जे जीवक आहे त्यांनी तक्षशिला येथून काय घेतली होती, शिक्षा प्राप्त केलेली होती. आणि जे बिंबिसार आहे त्यांनी 52 वर्षापर्यंत काय केलं, शासन केलं. आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूबद्दल जे आहे वेगवेगळे मतं आहे, ज्यामधून जे यापूर्वी आपण त्यांची राजधानी जी होती ते अग्नीने म्हणजे आग लागून त्या राजधानी जी आहे ती नष्ट झाली होती. म्हणून त्यांनी राजगृह म्हणून नवीन नगराची स्थापना केली. आणि त्या जे नवीन नगर आहे राजगृह त्याला काय बनवले तर राजधानी बनवले. तर अंतिम वेळात बौद्ध धर्मानुसार अजातशत्रू जे आहे त्यांनी बिंबिसारची हत्या केली होती. आणि जैन धर्म म्हणतात की हत्या केली नाही. तर जे हत्या केली नाही तर काय केलं तर पहा, त्यांनी स्वतःच जहर घेऊन काय केलं तर म्हणजे आत्महत्या करून घेतली. अशा प्रकारची 2 मतं आपल्याला बिंबिसार यांच्याबद्दल दिसून येते. परंतु
आपण अजातशत्रू पाहूया. यालाच काय प्रथम पितृहत्या असेही संबोधले जातात. प्रथम काय पितृहत्या. ठीक आहे. का बरं पितृहत्या असं म्हणतात? कारण जे बौद्ध परंपरा आहे, बौद्ध परंपरा काय म्हणते की जे अजातशत्रू आहे त्यांनी आपल्या पित्याचं काय खून केलेला आहे किंवा हत्या केलेली आहे, म्हणून काय प्रथम पितृहत्या कोण? तर अजातशत्रू. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट, कारण कुठेही तुम्हाला दिसणार नाही इतकं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं. ओके. तर अजातशत्रू यांचं कार्यकाळ आहे 492 ईसापूर्व पासून 416 ईसापूर्व. ठीक आहे. अजातशत्रू जे आहे ते बिंबिसारचे पुत्र आहे आणि यांच्या आईचं नाव महाकोशला. ठीक आहे, महाकोशला आहे. ठीक आहे. आणि अजातशत्रू जे आहे त्यांनाच काय अशोकचंड किंवा कुणिक असे दोन नाव कोणासाठी वापरलेले आहे? तर हे जे दोन नाव आहे ते अजातशत्रू यांच्यासाठी वापरलेले आहे. बिंबिसारला श्रेनिक किंवा सेनिया असे दोन नावं आहेत, तर अजातशत्रू यांना कुणिक आणि अशोकचंड असे म्हणतात. बौद्ध परंपरा यांना पितृहत्या हत्ता असं म्हणतात. त्यांनी सैन्य अभियान प्रारंभ केलं. पहा, त्यांनी साम्राज्य विस्तारासाठी सैन्य अभियान सुरू केले. पूर्वमध्ये त्यांनी आपली राजधानीचं बंदोबस्त केलं. ठीक आहे, म्हणजे काय किल्लेबंदी केली राजधानीची. राजधानी काय होती? तर राजगृह त्यांची राजधानी होती. ही गोष्टी लक्षात घ्यावे. आणि त्यांनी काय केलं, एक जे आपण पाटलीपुत्र पाहतो ना, त्या पाटलीपुत्राचं जे पाटलीग्राम म्हणून त्यांनी काय दुर्ग निर्माण केलं. कोठे निर्माण केलं? तर गंगा आणि जे सोन नदी आहे आणि कंडक नदी या तिन्ही नदींच्या संगमांवर त्यांनी पाटलीपुत्र म्हणजेच पाटलीग्राम हा दुर्ग निर्माण केला. ठीक आहे. अशा प्रकारे हा पण क्वेश्चन खूप जास्त आपल्याला काय दिसते, इम्पॉर्टंट असल्याचं दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपण पाहिलं की त्यांनी कशा प्रकारे कोशलसोबत संघर्ष केलं आणि संधी करून विलय कशा प्रकारे केलं ते आपण अभ्यासून घेऊया. पहा, जे कोशल आहे ते काय, म्हणजे कोशल नरेश जे होते प्रसेनजित हे काय त्यांचे मामा ठरतात. ठीक आहे, प्रसेनजित. पण जे अजातशत्रू आहे त्यांनी काय आपल्या पित्याचं काय केली, हत्या केली. हत्या केल्यामुळे त्यांचे जे महाकोशला आहे त्यांना खूप जास्त आघात झाला या गोष्टीचा, बरोबर. त्यामुळे त्यांचे जे भाऊ आहे प्रसेनजित त्यांना पण वाईट वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, काशीपासून जे त्यांना वार्षिक कर किंवा आय होत होती ते बंद करून दिली. काशीचं जे कर आहे ते बंद केल्यामुळे जे अजातशत्रू आहे त्यांनी काय केलं, याच्यावर म्हणजे कशावर, कोशलवर आक्रमण केलं. कोशलवर आक्रमण केल्यामुळे काय झालं, दोघांमध्ये युद्ध घडून आला आणि युद्ध झाल्यामुळे यामध्ये प्रसेनजित यांची हार झाली आणि हारल्यामुळे त्यांनी काय केलं, आपली जी पुत्री आहे, ठीक आहे, आपली पुत्री वजिरा यांचा विवाह कोणासोबत लावलं, तर अजातशत्रू यांच्यासोबत विवाह केला. अशा प्रकारे कोशल राज्य कोणात सामील झाला, मगध साम्राज्यामध्ये सामील झाल्याचा आपल्याला दिसून येते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे की कोशलचे सामीलीकरण मगध साम्राज्यामध्ये कोणी केले, तर अजातशत्रू यांनी केले. कारण प्रसेनजित यांचं काही काळानंतर मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा शासन केलं, पण त्यांनी पण जास्त काळपर्यंत शासन करू शकला नाही. म्हणून अजातशत्रू यांनी काय कोशलचं सामीलीकरण मगध साम्राज्यामध्ये केलं. म्हणून हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट, तुम्ही हे क्वेश्चन नोट डाऊन करा. ओके. यानंतर सेकंड आपण पाहू, उदायीन पाहण्यापूर्वी आपण सेकंड टॉपिक पाहूया, वैशाली यांचं विलय. ठीक आहे, कारण अजातशत्रू यांनी कोशल आणि वैशाली हे जे दोन राज्य आहे त्यांचं विलिनीकरण केलेलं आपल्याला दिसून येते. पहा, वैशाली जे आहे त्याचं पण विलिनीकरण अजातशत्रू यांनी केलेला दिसून येते. ठीक आहे. तर यावर अशी एक कहाणी दिलेली आहे की जे त्यांची पत्नी होती चेल्लन्ना, जे चेटकची बहीण होती. ठीक आहे, त्यांना दोन पुत्र होते, हल आणि बेहल. ठीक आहे, हे काय दोन त्यांचे पुत्र. तर बिंबिसार यांनी काय केलं, एक 18 लढीवाला हार नाही का यांनी दिला आणि आपला प्रसिद्ध त्यांचा जे घोडा होता तो पण त्यांना दिला होता या दोघा भावांना. हा जो हार आहे तो परत मिळवण्यासाठी काय त्यांनी वैशालीवर आक्रमण केला. असा मत कोणाचा आहे, तर जैन परंपरा असा मत मांडते. ठीक आहे, हा जैन परंपरेचा मत आहे की वैशालीवर आक्रमण करण्याचं कारण आहे 18 घडीवाला हार. ठीक आहे. आणि आणखीन एक दुसरं पॉईंट ऑफ व्ह्यू दिलेला आहे. आता दुसरा एक असं मत आहे की
आपलं बौद्ध धर्म आहे, बौद्ध ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे की गंगा जी नदी आहे तेथे बंदरगाह आहे आणि त्याखाली जी आहे ते हिऱ्याची खाण मिळाली आहे आणि हिऱ्याच्या वाटपासाठी त्यांनी अर्ध म्हणजे 50-50% असं त्यांनी केलेलं होतं, म्हणजे कोणी वैशाली आणि मगध यांमध्ये. परंतु जे वैशाली राज्य आहे त्यांनी ते देण्यास काय केलं, नकार दिलं. या कारणावरून काय झालं तर यांच्यामध्ये युद्ध घडून आलं. जे वैशाली आणि मगध साम्राज्यातील अजातशत्रू आहे त्यामध्ये एकूण 16 वर्षापर्यंत काय युद्ध चाललं आणि शेवटी आणि हाच तो युद्ध आहे ज्या युद्धामध्ये जे अजातशत्रू आहे त्यांनी नाही का कंठशोधक जो यंत्र आहे त्याचा यूज केलेला होता. यासोबतच कंठशोधक आणि रथमसूल रथमसूल आणि जे कंटक शोधक म्हणजे महाशिलाकंटक जे यंत्र आहे, हे जे 2 यंत्र आहे या 2 यंत्रांचा उपयोग वैशाली विरुद्धच्या युद्धामध्ये कोणी केलं होतं तर अजातशत्रू यांनी केलेला होता. ठीक आहे. अशा प्रकारे अजातशत्रू यांनी आपल्या काळामध्ये कौशल आणि वैशाली या दोन्हींचं काय केलं, विलिनीकरण केलं. हा क्वेश्चन खूप जास्त महत्त्वाचा आहे, IMP आहे, टिक करून ठेवा. आणि याशिवाय पहा अजातशत्रू पहा धर्माविषयी काय होतं, धार्मिकदृष्ट्या उदार होते. ठीक आहे, उदार होते, सगळेच धर्माचं ते काय करत होते तर आदर करीत होते. त्यांच्याच काळामध्ये आपल्याला बुद्ध, महावीर, ठीक आहे, महावीर आणि जे आजीवक संप्रदायाची जे आहे ना मोकलीपुत्र तीक्ष्ण, मोकलीपुत्र गोसाल, ठीक आहे, गोसाल हे जे आहे आजीवक संप्रदायाचे संस्थापक, या तिघांचा निर्वाह आपल्याला अजातशत्रू यांच्या काळामध्ये झालेला दिसून येते. ठीक आहे. यानंतर आपण उदायीन पाहू. उदायीन यांना सेकंड पितृहत्या असे म्हटले जातात. हे उदायीन आहे. ठीक आहे, थोडा टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे. यालाच आपण काय म्हणतो, सेकंड पितृहत्या. तर पहिला कोण तर अजातशत्रू आणि दुसरा कोण, उदायीन. ठीक आहे, उदायीन जे आहे त्यांनी अजातशत्रूची काय केली, हत्या केली. ठीक आहे, त्यांनी आपल्या पित्याची हत्या करून राजसिंहासन प्राप्त केला. याच्या विपरीत जे गार्गी संहिता आहे, जे ज्योतिष ग्रंथ आहे, त्यामध्ये म्हटलं आहे जे उदायीन आहे त्यांच्यासाठी धर्मात्मा या शब्दांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी राजधानी राजगृहावरून पाटलीपुत्र स्थानांतर केली. ठीक आहे, म्हणजे पहा राजगृह पहिले काय होती, राजधानी होती, परंतु उदायीन यांच्या काळामध्ये काय झाली, पाटलीपुत्र झाली. म्हणून हा प्रश्न जे आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी पाटलीपुत्र म्हणजे कुसुमपूर, हा खूप जास्त महत्त्वाचा आहे की कुसुमपूर हा जो शब्द आहे तो कशासाठी तर पाटलीपुत्र याच्यासाठी उपयोगात आणले जात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवंती राज्य जे आहे ज्यांच्यासोबत अजातशत्रू यांनी आक्रमण केलं होतं, परंतु त्याचं काय फळ मिळालं नाही किंवा सामिलीकरण झालं नाही. तर तो जे सामिलीकरण आहे तो कोणाच्या काळात झालं तर उदायीन यांच्या काळामध्ये काय झालं तर अवंती राज्य मगध साम्राज्यामध्ये सामील झाली. ठीक आहे, अशा प्रकारे मगध आणि अवंती यांमध्ये निर्णायक युद्ध झालं. या युद्धानंतर मगधाचं सामिलीकरण हे जे सामिलीकरण आहे ते याच्या काळात नाही झाले, तर नंतर जे शासक येणार शिशुनाग वंशातील शिशुनाग वंशातील जे शासक येणार शिशुनाग यांच्या काळामध्ये हे काय सामिलीकरण अवंतीचे आपल्याला दिसून येते. तर पहा, तर अवंती या राज्यावर आक्रमण कोणी केलं, उदायीन यांनी केलं. ठीक आहे, पण त्याचं फळ काय परिणाम मिळाला नाही. यानंतर उदायीन नंतर अनुरोध, नागदशक असे शासक होऊन गेले. ठीक आहे, पण अंतिम शासक कोण तर नागदशक आहे. त्यानंतर कोणता वंश आला तर शिशुनाग वंश राज्य करायला आला आणि शिशुनाग वंशाचा जो अंतिम शासक होता नागदाशक होता. ठीक आहे, अशा प्रकारे शिशुनाग वंशाचा संस्थापक आपल्याला शिशुनागच दिसून येते. आणि हाच तो शिशुनाग ज्यांनी अवंती राज्याचे सामिलीकरण जे आहे ते
अवंती राज्याचे सामिलीकरण मगध साम्राज्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे की अवंतीचं सामिलीकरण मगधमध्ये शिशुनाग यांनी केलं. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर आहे. आय होप तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नंद वंशाचा अभ्यास करणार आहे, सोबतच मौर्य वंशाला आपण सुरुवात करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लवकरात लवकर हा कोर्स परचेस करा आणि आपली जी तयारी आहे त्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करा आणि यावेळेसची सेट एक्झाम पास होऊन असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत व्हा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.